हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत थेरी ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर, ह्याला लॅमार्किझम असं सुद्धा म्हणतात. मग या लॅमार्किझममध्ये लॅमार्क या सायंटिस्टनी काय सांगितलेलं आहे की जे काही कॅरेक्टर आपण ॲक्वायर करतो, जसं की आपण जिममध्ये गेलो आणि जिम करत आहोत तर आपले मसल बिल्डअप झाले, किंवा जसं आपल्या पिक्चरमध्ये आपण बघू शकता की हे जे जिराफ आहे ह्यानी काय केलं, आधी झाडं खाली होते, मग हळूहळू जशी झाडांची हाईट वाढत गेली तसं जिराफ त्याचे जे मान आहे ते काय करत गेलं, उंचावत गेलं. म्हणजे जे कॅरेक्टर आपण काय करतो, ॲक्वायर्ड करतो, असे कॅरेक्टर आपल्यामधून पुढच्या जनरेशनमध्ये काय होत असतात, पास ऑन होत असतात, असं कोणी सांगितलं, लॅमार्कनी सांगितलं. किंवा तुम्ही इथे बघू शकता हे जे लोहार आहे या चित्रामध्ये, हे काय करते, हातोडी मारून 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 ह्यांचे जे काही मसल आहेत ते काय झाले, डेव्हलप झाले. पण त्यांच्यामध्ये हे जे मसल डेव्हलप झाले हे काय त्यांच्या पुढच्या प्रोजेनीमध्ये जाणार का? किंवा जसे जे काही साप होते हे जेव्हापासून बिडामध्ये राहायला सुरुवात केली तेव्हापासून सापाचे जे पायाचे जे कॅरेक्टर आहेत, म्हणजे त्यांचे पाय जे आहेत ते काय झाले, तर डिजनरेट झाले. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या कॅरेक्टरचं तुम्ही यूज करणार आणि ज्याचं यूज करणार नाही, ते यूज केले तर ते मॉडिफाय होतील किंवा पुढच्या जनरेशनमध्ये पास ऑन होतील, आणि जे यूज नाही केले ते सुद्धा पुढच्या जनरेशनमध्ये काय होतील, पास ऑन होत असतील. पण असं होत नसते का? कारण की कोणतंही कॅरेक्टर जे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये पास होत असते हे कोणामुळे होत असते, तर जीन्समुळे होत असते. आणि त्याच्यामुळेच ही जी थेरी होती जी लॅमार्क यांनी दिलेली आहे ही काय करण्यात आली, डिस्प्रूव्ह करण्यात आली. का? कारण की आपण जिममध्ये गेलो आणि मसल डेव्हलप केली तर ती आपल्या पुढच्या प्रोजेनीत जाणार नाही. डॉक्टर का बेटा डॉक्टर नाही बनू शकत, आणि म्हणूनच ही थेरी रिजेक्ट करण्यात आली. तर अशाच प्रकारच्या कन्सेप्टसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.